हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आज पण एकदम सकाळ सकाळी निघालो आपल्या रानामध्ये. पण नाश्ता केला, आंघोळ वगैरे तर काही केली नाही. तो एकदम सकाळ सकाळी निघालो आहे आपण. आज जाणार आहे आपले ते राहिलेले कांदा लावायला लेबर येणार आहेत. सो त्याच्यासाठी चाललो आहे आता आपण. आणि इथं बघू शकता ह्यांनी नुसतं दाबून दिले आणि सगळे आपले जॉईंट वगैरे निघाले. नुसतं दाबून ठेवले यांनी दिले. हे सगळं पलीकडचं सरपण ढकलून दिलं इकडं. इथं पण अजून एक आत एक जॉईंट हा राहिला जॉईंट. नुसते दाबून देतं ते. तर जॉईंट द्यायला लागेल आपल्याला. तर चला आता ह्याला जॉईंट तर द्यायला आहे आपल्याला. बट त्याच्या आधी आपण काय करू, आता आधी पाणी सोडू घेऊ. कारण की तोपर्यंत आपले हे जॉईंट वगैरे दिवस तोपर्यंत एखाद दोन साऱ्यांना पाणी पोहोचेल. सो त्याच्या आधी आपण आता पाणी सोडू घेऊ. मग तिथनं पेटीतनं पक्कड वगैरे घेऊन येऊ. ते सगळे जॉईंट जे आहेत ते देऊन घेऊया. आणि आज मित्रांनो ढगच आलंय सगळं. एवढं सूर्य कसा दिसतोय, ढगात छोटाच. आणि थंडी पण आहे अजून पण थंडी वाजते मित्रांनो. पण थंडी आहे एकदम शांत, थंड हवेची झुळूक चालू आहे. त्यामुळे जास्त थंडी वाजते. जशी आपल्याला नाही वाजत, कारण की आपल्याला काम करायचं असतं. त्यामुळे थंडी काय वाजत नाही आपल्याला. आता आपल्याला जायचं, ते पाणी सोडायचं. रोप काढून ठेवायचं आहे. रोप काढून ठेवलं म्हणजे जसं त्या दिवशी सारखे तारमाना होणार जास्त. आता त्या दिवशी एकदम पळापळीत झाली. तर बघूया आपण आज करूया. काल बघितलं वाटतं फॉल्ट, बट काय झालं आता ते बघायला लागेल. आता तेवढे 2-3 जॉईंट आपण देऊन घेऊ. आणि मग लाईट आली की चेक करू की मोटर चालू होती की नाही. इकडं लावायचं आपल्याला. बट त्यापूर्वी आज आपण पाणी सुरू करूया. पाणी सोडणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेवढं लवकर पाणी सोडेल तेवढं नक्कीने आवडत. एकदा भिजून घेतले ना सारे की मग पाणी पण पटपट जातं, लावायला उरकतं. आणि आज मोटर सुरू होणार नाही आहे, तो एक प्रॉब्लेम आहे. तर करूया आपण पाणी सुरू. हे आलं तर पाणी तिकडे खाली जाऊन पाहायला लागेल की तो सारा भरलाय की काय. तो जर भरला असेल तर आपण 12 देऊन घेऊया आधी. आणि मग पक्कड वगैरे घेऊन जाऊन ते जॉईंट द्यायला जाऊ. तिथं आता एवढे 4 सारे भरून झालेत एकदम. आणि आता सोडूया आपण तिथं पुढं 12 देऊया, म्हणजे तिकडचं काम उरकून येईपर्यंत हा पण सारा भरून जाईल. चला आता 12 देऊया आपण. तर आता इथं दिलं आपण 12. पाणी आलं की ह्या साऱ्यामध्ये जाईल. आणि एक्स्ट्रा झालं तरी त्या साऱ्यात नागमुणे असलं मग त्या पलीकडच्या साऱ्यात फिरून येईल. चला आता आपण जाऊन आता जॉईंट वगैरे देऊया आपण पटकन. तर आता इथनं घेऊया आपण पक्कड. आणि ते राहिली आपली पक्कड. चला आता देऊया आपण ते जॉईंट. तर हा आहे आपण पहिला दिलेला जॉईंट. आणि इकडं आहे जो आता आपल्याला द्यायचा आहे. इथं आपण दुसरी केबल जोडली होती
कारण की ते केबल चलत नव्हती तरी प्रॉपरली. हो पण ते हे केलं होतं. तर आपल्याला दुसरा जॉईंट, पहिले केबल जे होते ते वाली परत जोडायचे. आता हे काढून ठेवायचे. हे ठेवली काढून. हे करायचे आपल्याला कनेक्टला. थोडीशी भर काढूया आपण त्याला, थोडंसं पॉलिश करूया. ओके तर मित्रांनो हे झालं आता आपला डन. हा जॉईंट झाला मित्रांनो आपला डन. आता आपण देऊया इकडचा एक तो मगाशी पाहणं होतं सरपणे निघलेला दाबून, तर तो झाला डन मित्रांनो. आता आपण इथला एक देऊया. हा एक आहे तो झाला एक कंप्लीट करूया, म्हणजे मग लाईट आले की आपल्याला चेक करायला होईल. हा पण झाला आता आपला डन. हा पण देऊन घेतला आहे आपण. ओके ह्याला थोडा डिस्टन्स करूया आपण. त्याच्यासाठी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण एक थोडा डिस्टन्स ठेवण्यासाठी ह्याच्यात आपण काठी ठेवूया. त्याच कधी हे झालं तरी पण एकदम क्लोज नाही आले पाहिजे. सो त्याच्यासाठी आता आपण हे केलं आहे. आता जॉईंटचे कामं झालेले आहेत सगळे. जॉईंट एकदम हा पण आणि तिथं दिलेला आपण मग अशी पण तो पण झालेला आहे क्लिअर. तर चला आता लाईट वगैरे आल्यावरती ते सप्लाय दिल्यावरती समजेल आपल्याला मोठी चालू होते की नाही. सो चला आता आपण जाऊया आणि भरून घेऊ आपण ते सारे. तर आपण रिटर्न येईपर्यंत हा सारा ऑलमोस्ट भरत आला आहे, थोडासा राहिला आहे. तर चला आता हे काही ठिकाणी भिजलं नाही तेवढं उघडूया आपण आणि परत पुढच्या साऱ्यांमध्ये. तर इकडं चाललं आहे पाणी आणि अजून चार सारे राहिलेत. आपण भरला आहे. तर आता ह्याच्यात चाललं आहे आता रोप ठेवून घ्यायचं. तर चला आता रोप पण ठेवून घेऊया, म्हणजे आले की काय टेन्शन नाही. जेवढे इकडं राहिलेत तेवढ्यामध्ये ठेवून घेऊ तोपर्यंत, म्हणजे जसं पाणी जाईल तसं भिजल्यावरती ठेवायला येणार नाही. सो मग हे बघू आता नंतर न ठेवू, हे आधी ठेवून घेऊया. आता आलेत लेबर लावायचं चाललंय. आता रोप वगैरे दिलंय आणि पाणी पण सोडले. आता 10 जण आलेत, 3 जण लावणार आहेत. चला बघूया आता कसं काय चाललंय त्यांचं लावायचं. मित्रांनो इथं थोडं पाणी सोडलं तिघांच्या बी. एकट्याने वाफा घेतला त्यांनी. सो आता ते खालचं झालंय लावून, ऑलमोस्ट होत आलंय. आणि आता घेतलं आता वरती पाणी. चला आता ह्याला रोप वगैरे ठेवून घेऊ आणि करूया आता आपण ह्या वरच्या खांदाला पाणी सोडले. आता थोडंसं अजून पाणी वाढूया आणि मग 3 सारे पाणी सोडलं. आता आपण रोप आणूया ठेवायला, रोप ठेवून घेऊया आता फटाफट. मित्रांनो आता हे एकदम लास्टचे 2 सारे राहिलेत. एवढे झाले की मग कंप्लीट होणार आहे आपला कांदा लावला. चला आता करूया आता हे पाणी बंद, कारण की आता शेवटचे सारे चाललेत 2 ते पण कंप्लीट व्हायला आले. पाणी वगैरे भरून घेतलंय. आता करून टाकूया आपण सगळं पाणी बंद. विहिरीतलं पाणी उपसायलाच नाही लागलं मित्रांनो, आज तशी गरजच नाही पडली. सो सगळं तळ्याच्या पाण्यावरतीच झालं आहे, कारण की आज लेबर जास्त नव्हते त्यामुळे जास्त काय पाण्याची गरज नव्हती. थोडं पाण्यावरती थोडं कवर झालं. आता एंडला आले तर चला आता बघूया आवडूया. मित्रांनो आता ही एकदम एंडलाच आले. कंबर दुखून गेली त्यांची पूर्ण.
लय कंटाळा येतो मित्रांनो लावायला आणि कंबरची तर पूर्ण बुरे हाल होते आणि आपण लावलेलं आहे त्यामुळे एक्सपिरियन्स आहे आपल्याला. लय खतरनाक पद्धतीची कंबर दुखती लय पूर्ण. तिथं असं हात ठेवून हात पण आणि गुडघा पण दुखून येतो तिथं वगैरे. कसा हात ठेवला तसा. लय डेंजर काम आहे मित्रांनो चिखल नाचवायचा. बट चला आता आले एंडला. आता होईल आपला एकदम फायनली हा कांदा लावून. आणि हे रान पण असं एकदम नाही का छुपा रुस्तम रान आहे मित्रांनो. हे काम उरकत नाही ह्याच्यात आणि कांद्याला एकदम परफेक्ट रान हे. आपला सगळ्यात जास्त आजपर्यंत जो उत्पन्न निघले ते ह्याच रानात निघले कांद्याचं. आणि एकदम चांगल्या पद्धतीने ह्याच्यात कांद्याचं उत्पन्न निघतं. तर आता बघूया आता ह्या वर्षी बऱ्याच वर्षातून ह्याच्यात कांदा केला आहे. बघूया असं होतं किती उत्पन्न निघतं आहे. मित्रांनो आता आपलं झालं कांदा लावून आणि लेबर निघाले आपले. आपण निघूया आपण पण निघूया आता घरी. आपण जेवण करायचं आहे. जेवण वगैरे करूया. आपण जेवण करू मस्तपैकी. बघूया काय अजून फ्रेश व्हायचं आहे. तर चला आता घरी. हे पण निघाले सगळे. चला आता आलो आपण घरी. आता करूया आपण जेवण वगैरे करू. आता भूक लागली. जेवण वगैरे करू फ्रेश होऊया. आधी जेवण करू. जेवण वगैरे झालं आहे. जेवणच झालं आहे फक्त. आता आपल्याला गायला पाणी पाजायचं आहे. तर गायला पाणी पाजून घेऊया. मग होऊया आपण फ्रेश. आंघोळ वगैरे करूया. तर त्याच्या अगोदर आता आधी आपण ना गायला पाणी पाजून घेऊ. तहान लागली असेल ढांब्यांना. कसं बघतो ढांबिया. अरे ढांबिया सगळ्यांना चारा वगैरे टाकलाय. तर चला आता आंघोळ वगैरे करूया. जरा फ्रेश वगैरे होऊया आता आपण. आता दुसरं तर काय काम होणार नाही आहे. ते चला आता आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊया. हे तर मित्रांनो आपले सगळे कामं आता आवरलेले आहेत आणि आपण फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे पण झालेलं आहे. तर आजचा दिवस तर मित्रांनो आपला ते कांद्याच्या लागवडमध्येच गेलेला आहे पूर्ण. आणि कांद्याची लागवड पण पूर्ण कंप्लीट झालेली आहे. सो एकदम कांद्याचं फिनिश झालेलं आहे. तर असं नियोजन होतं आजचं. तर चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचं एंड मित्रांनो. जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.